नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 15 चेनमध्ये 15 क्रोशे विणलेले आहेत। तर आपल्याला इथे वरती साईडच्या 2 क्रोशेवरती 2 क्रोशे इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। साईडला पण इकडे पहिले 2 क्रोशेची घर सोडायची आहेत। मध्यभागी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 क्रोशे साईडला सोडायचे आहेत। 6व्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये आपल्याला क्रोशे विणायचे आहेत। इथे पण आपल्याला 7 क्रोशे विणायचे आहेत। नंतर पुढे 3 चेन विणायचे आहेत आणि समोरील ह्या 2 क्रोशेवरती क्रोशे सेम मागील प्रमाणे विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला पहिल्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये चेन विणायचे आहे। इथे परत 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला क्रोशे विणायचा आहे 4थ्या क्रोशेवरती वरील चेनमध्ये आणि त्यानंतर परत इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहे। सेम पुढे परत 3 चेन विणायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे साईडच्या या क्रोशेवरती क्रोशे विणल्यानंतर 3 चेन सेम खालीलप्रमाणे विणायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशेवरील चेनच्या घरामध्ये क्रोशे इथं एकूण खालीलप्रमाणे 7 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि नंतर पुढे आपल्याला साईडच्या या 2 क्रोशेवरती 2 क्रोशे विणून घ्यायचे आहेत। सेम परत आपल्याला खाली ही स्टेप वरती विणायची आहे। पुढे असंच विणत जायचं आहे आणि तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे। पुढे आपल्याला या तोरणपट्टीला लवकर जॉईन करून घ्यायची आहे आणि क्रोशेच्या घरामध्ये आपल्याला चेन विणायचे आहेत। प्रत्येक घरामध्ये 3-3 चेन विणल्यानंतर असे एकूण आपल्याला 3 क्रोशेच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 1 चेन विणायची आहे। इथून आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहे क्रोशेच्या दुसऱ्या चेनच्या घरामध्ये। नंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला याच घरामध्ये परत डबल क्रोशे विणायचा आहे। पुढे 1 चेन विणायची आहे आणि त्याच घरामध्ये परत पुढील डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत। पुढे 2 चेन इथे विणायचे आहेत आणि इथे आपल्याला 4 चेनच्या घरामध्ये 7 डबल क्रोशे इथं विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला क्रोशेच्या ह्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे परत पुढील क्रोशेच्या घरामध्ये सेम चेन विणायचे आहेत। एक 2 3 नंतर पुढे इथे आपल्याला 1 चेन विणायची आहे। सेम आपल्याला इथे दुसऱ्या चेनच्या घरामध्ये डबल क्रोशे विणायचा आहे। त्यानंतर परत 1 चेन विणायची आहे। त्याच घरामध्ये डबल क्रोशे विणायचा आहे।
त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि त्याच घरामध्ये परत डबल क्रोशे विणून घ्यायचे आहे। पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी एका क्रोशेच्या चेनच्या घरामध्ये 3 डबल क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे दुसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे। हा डबल क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला परत 4 चेन बनवायचे आहेत। त्याच घरामध्ये डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चेन विणायचे आहेत आणि त्याच घरामध्ये परत डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे परत 4 चेन इथे विणायचे आहेत। साईडच्या 2 चेन इथे द्यायच्या आहेत आणि या 4 चेन विणलेल्या घरामध्ये आपल्याला 7 डबल क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत सेम खालीलप्रमाणे। पुढे परत 2 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला मध्यभागी तिसऱ्या क्रोशेच्या मध्यभागी क्रोशेवरती डबल क्रोशे एक विणून घ्यायचा आहे। परत 2 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या मागील प्रमाणे ह्या चेनच्या घरामध्ये 7 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। पुढे परत 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। सेम पुढे आपल्याला परत चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम खालीलप्रमाणे परत एक चेन इथे विणायची आहे। एक डबल क्रोशे इथं दुसऱ्या चेनच्या घरामध्ये विणायचं आहे। सेम एक चेन बनवायची आहे, परत इथे डबल क्रोशे विणायचे आहे। नंतर पुढे 4 चेन विणायचे आहेत आणि याच घरामध्ये परत डबल क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे। त्यानंतर तिथे 2 चेन इथे विणायच्या आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी क्रोशेच्या चेनमध्ये 3 डबल क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। पुढे 2 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला या क्रोशेच्या वरील चेनमध्ये परत डबल क्रोशे विणायचा आहे। मध्यभागी 4 चेन बनवायचे आहेत। त्याच घरामध्ये आपल्याला परत डबल क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे। पुढे 2 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी या क्रोशेच्या चेनमध्ये 3 डबल क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। पुढे 2 चेन विणायचे आहेत आणि दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशे विणायचे। 4 चेन बनवायचे आहेत। याच घरामध्ये डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे। पुढे 2 चेन विणायचे आहेत आणि त्याच घरामध्ये डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम खालीलप्रमाणे परत इथे 4 चेन विणायचे आहेत। परत 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या 4 चेनच्या घरामध्ये सेम खालीलप्रमाणे 7 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम खालीलप्रमाणे 2 चेन इथे विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी ह्या
क्रोशीच्या घरावरती चेनवरती डबल क्रोशी विणून घ्यायचं आहे। परत 2 चेन बनवायचे आहेत। सेम ह्या चेनच्या घरामध्ये 7 क्रोशी डबल विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम 2 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी या क्रोशीवरती डबल क्रोशी इथं विणून घ्यायचं आहे। पुढेही 2 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम परत 7 क्रोशी विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। पुढे सेम चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत क्रोशीच्या वरील। एक 2 3 सेम इथे विणून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 4 चेन इथे विणायचे आहेत। इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये एकूण 11 क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत। हे 11 क्रोशी विणल्यानंतर इथे तिसऱ्या क्रोशीच्या मध्यभागी क्रोशीवरती चेनमध्ये आपल्याला इथे चेन विणायची आहे आणि पुढे परत आपल्याला इथून पुढील 11 क्रोशी पुढल्या चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत। सेम पूर्ण हे आपल्याला ह्या साईडला विणून घ्यायचं आहे। हे असं विणल्यानंतर अशी गोंडे लावून घ्यायचे आहेत। हे असं विणून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला पण असंच विणून घ्यायचं आहे आणि हे तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे।